माझे नाव वर्षा आहे. मी आमच्याच गावातल्या शाळेत इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत होते. आम्ही वर्गात मुले-मुली एकत्र शिकत होतो. माझे आई-वडील शेती करतात. मला एक मोठा भाऊ आणि माझे आई-वडील असे आमचे छोटेसे कुटुंब आहे. मी माझ्या आई-वडिलांची खूप लाडकी होते आणि वर्गात सर्वात हुशार होते. मला वर्गात चांगले मार्क्स मिळायचे. त्यामुळे आमच्या सरांनी मला वर्गाचे मॉनिटर केले होते. आमच्या वर्गात रवी नावाचा मुलगा आहे. रवी हा वर्गातील शांत मुलांपैकी एक आहे. त्याला जास्त बोलायला आवडत नाही. आमच्या वर्गात अजून एक प्रेमकथा तयार झाली असली तरी आजपर्यंत आमच्यात फक्त औपचारिक बोलणेच होते. विशेष काही नाही. आमचा मुलींचा वेगळा ग्रुप होता. जर वर्गात सरांनी आम्हाला एखादा प्रश्न विचारला तर सर्वात अगोदर हात वर करणाऱ्या 4-5 मुलामुलींपैकी मी एक होते. आता हे आमच्या या शाळेतील शेवटचे वर्ष आहे. आमच्या वर्गाचा गणिताचा तास घेणारे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक देशपांडे सर हे आहेत. रवी हा गणितात थोडा कच्चा आहे. जर सरांचे ऑफिसमध्ये काही काम असेल तर ते अनेकदा मला वर्गावर लक्ष ठेवायला सांगायचे. सर वर्गात नसताना मी फळ्यावर त्या मुलांची नावे लिहायची जे खूप बडबड करतात आणि आपली जागा सोडतात. पण मी मनाने खूप चांगली होते. मी फळ्यावर मुलामुलींची नावे लिहायचे, पण सर येण्याआधीच ते पुसूनही टाकायचे, जेणेकरून सरांनी कोणाला मारावे असे मला कधीच वाटत नव्हते. मी फळ्यावर बऱ्याच मुलामुलींची नावे लिहायचे आणि सर येण्याअगोदर पुसूनही टाकायचे, पण काही मुलांची नावे नेहमीच फळ्यावर यायची. रवी हा शांत मुलगा असल्यामुळे त्याचे नाव कधीच फळ्यावर येत नव्हते. पण वर्गातील काही मुलामुलींना असे वाटायचे की मी त्याचं नाव मुद्दाम लिहित नाही. ते सर्व मला मागून रवी नावाने चिडवायचे, पण आमच्यात तसे काहीच नव्हते. माझ्याशी तो कधी बोललासुद्धा नाही. तरी पण सर्व मुले-मुली मला त्याच्या नावाने चिडवायचे आणि त्यालाही माझ्या नावाने चिडवले जायचे. एक दिवस आमच्या सरांना काही कारणास्तव वर्गात यायला उशीर झाला. त्यामुळे मी वर्गावर लक्ष ठेवत होते. कारण सरांनी मला आधीच सांगितले होते की मी नसताना वर्गावर लक्ष ठेवायचे आणि जर कुणी मस्ती केली तर त्याचे नाव फळ्यावर लिहायचे. मी वर्गावर लक्ष ठेवत असताना रवीजवळ बसलेला त्याचा मित्र रवीचा पेन दुसरीकडे टाकतो. मग रवी फक्त त्याच्याकडे बघतो आणि पेन उचलण्यासाठी बेंचवरून उठतो. यावर मी त्याचे नाव फळ्यावर लिहिते. रवी पेन घेतो आणि पुन्हा त्याच्या जागी जाऊन बसतो. पण यावेळी मला नाव पुसता येत नाही, कारण मी नाव पुसण्याआधीच देशपांडे सर वर्गात येतात आणि मी पण माझ्या जागेवर जाते आणि आम्ही सर्व मुले उठून सरांना गुड मॉर्निंग सर असे म्हणतो आणि खाली बसतो. तितक्या सरांचे लक्ष फळ्यावर लिहिलेल्या नावाकडे जाते. आज सर जरा जास्तच रागात दिसत होते. त्यांनी रवीला समोर बोलावले. रवी समोर येताच सरांनी रवीला खूप मारले. त्यावेळी वर्गात सुई पडल्यावरही आवाज आला असता अशी भयान शांतता पसरली होती. सरांनी रवीला खूप मारले. तो शांतपणे त्याच्या बेंचवर जाऊन बसतो आणि त्याच्या गालावर हात ठेवून माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघतो. आता मला असे वाटत होते की आपण खूप मोठी चूक केली आहे. मी सरांचा तास संपेपर्यंत त्याच विचारात होते. मला खूप वाईट वाटले. त्या दिवशी रवी कोणाशीच काही बोलला नाही. मी नाव लिहिले त्यावेळेसही तो कोणाशी बोलला नव्हता, पण तो पेन घ्यायला जागेवर उठल्यामुळे मी त्याचा नाव लिहिले होते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. नंतर शाळा सुटल्यावर सगळे आपापल्या घराकडे निघतात, पण संपूर्ण वर्गातील मुलामुलींची घरी जाताना एकच चर्चा होती की रवीची चूक नसतानाही त्याने वर्षामुळे सरांचा मार खाल्ला. रवी पटकन खाली मान घालून घरी निघून जातो आणि त्याचा मित्र ज्याने त्याचा पेन फेकला होता तो माफी मागण्यासाठी आणि सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्याच्या मागे मागे जातो. इकडे माझ्या मैत्रिणी आजच्या घटनेसाठी मलाच दोष देत होत्या. रवी गालावर हात ठेवून घरी जातो आणि आदरपणाचे निमित्त करून त्याच्या खोलीत जाऊन झोपतो. त्यानंतर मलाही घरी गेल्यावर खूप वाईट वाटते. मी घरी गेल्यावर माझ्या खोलीमध्ये जाऊन बसले. संध्याकाळ झाल्यावर आईने मला जेवायला हाक मारली, पण आज माझा जेवायचा देखील मूड नव्हता. त्यानंतर मी कसेबसे जेवण करून पुन्हा माझ्या खोलीत झोपायला आले. पण रवीच्या विचाराने मी रात्रभर झोपू शकले नाही. माझ्याकडे रवीच्या घरचा नंबरही नव्हता, जेणेकरून मी त्याला कॉल करू शकेल. त्यानंतर मी सकाळ होण्याची वाट पाहू लागले.
जेणेकरून मी रवीला भेटू शकेल आणि त्याला सॉरी म्हणू शकेल. जेव्हा सकाळ झाली आणि आज पहिल्यांदा शाळेत जायला मला उत्सुकता वाटत होती, म्हणून मी आज लवकर शाळेत पोहोचले. मी वर्गात गेल्यावर आजूबाजूला पाहिले, पण रवी वर्गात दिसत नव्हता. रवी आज शाळेत आला नाही. आता मला दिवस काढणे खूप कठीण झाले होते. माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत अशा वागत होत्या जसे काय मीच रवीला मारले आहे. संध्याकाळी शाळा सुटते. त्यानंतर सर्वजण आपापल्या घराकडे निघतात. त्यावेळी मला असे वाटते की मी एकदा तरी रवीला त्याच्या घरी जाऊन भेटावे. म्हणून मी रवीच्या मित्राकडून रवीच्या घरचा ॲड्रेस घेतला आणि माझ्या एका मैत्रिणीसह मी रवीच्या घरी गेले. तिथे गेल्यावर मी रवीच्या दाराची कडी वाजवली. तेव्हा रवीने दार उघडले. मला पाहून रवी आश्चर्यचकित झाला. मी काही बोलणार तितक्यात रवीच्या आईने विचारले, रवी कोण आहे रे? त्याच्या आईला येताना पाहून मी आणि माझी मैत्रीण रवीला बाय करत तिथून पळत सुटलो आणि तिथे असलेल्या एका ट्रॅक्टरच्या मागे जाऊन लपलो. त्यानंतर रवी त्याच्या आईला म्हणतो, दाराची कडी वाजवून कोण पळून गेले ते मला माहीत नाही. आता रवीचा अर्धा राग शांत झाल्यासारखा मला वाटत होते, कारण त्याच्या माहितीप्रमाणे मला त्याच्या घरचा पत्ता माहीत नव्हता. याचा अर्थ मी कोणाला तरी विचारले असेल आणि त्याला भेटायला त्याच्या घरी गेले असावे असे त्याला वाटत असावे. दुसऱ्या दिवशी रवी शाळेत जातो आणि तो वर्गात जाऊन त्याच्या बेंचवर बसतो. परवाजीच्यामुळे त्याला सगळ्यांसमोर मारले होते. आज तोच त्या मुलीचा विचार करत होता. रवीला माहीत होते की वर्षा त्याच्याकडे नक्की येणार, पण वर्षा आली नाही. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत वर्षाची मैत्रीण रवीजवळ आली आणि रवीला एक चिठ्ठी देऊन गेली. आता रवीचा आधीचा राहिलेला अर्धा रागही नाहीसा झाला होता. चिठ्ठी कोणी दिली हे रवीला माहीत होते, म्हणूनच आता त्याने ती चिठ्ठी उघडली नाही. या चिठ्ठीत सॉरी असे लिहिले असेल हे त्यालाही माहीत असले तरी ती चिठ्ठी सध्या त्याच्यासाठी लव्ह लेटरपेक्षा कमी नव्हती. तीच वर्षा पुन्हा पुन्हा रवीकडे वळून बघत होती, पण रवी जरा भावूक होऊन तिच्यापासून नजर चोरत होता. आता जवळ बसलेल्या रवीच्या मित्रांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. रवीला आता ती चिठ्ठी उघडून बघायची होती. अशा भावनेतून तो पहिल्यांदाच जात होता. रवीने चिठ्ठी उघडली आणि त्यात मोठ्या शब्दात लिहिले होते की आय एम सॉरी. त्यासोबतच एक रडणारा इमोजी होता. तो रडणारा इमोजी पाहून रवी गालातल्या गालात हसतो आणि दोघे एकमेकांकडे एका वेगळ्याच नजरेने हसत बघतात. ते म्हणतात ना, जेव्हा आपले वर्गमित्र आपल्याला मुलीच्या नावाने चिडवायला लागतात तेव्हा तिच्यासोबत आपले काहीच नसले तरी नंतर काहीतरी घडू लागते. तसेच रवी आणि वर्षासोबतही हेच घडत होतं. आमची 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. त्यापूर्वीच आम्ही वर्गातील सर्व मुलामुलींनी 100-100 रुपये सँडअपसाठी जमा केले होते आणि त्यानंतर तो दिवसही आला. तो दिवस आमच्यासाठी शाळेतला शेवटचा दिवस होता. त्या दिवशी मी माझ्या भावना लव्ह लेटरद्वारे त्याच्याकडे व्यक्त केल्या आणि त्याने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. आता वर्गाच्या नजरेत अजून एक जोडपं तयार झालं होतं. त्यानंतर 10वी झाली आणि आम्ही तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि आम्ही गावातील सर्व मुले-मुली ST बसने कॉलेजला जाऊ लागलो. अनेकदा बसमध्ये रवी त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून माझ्या शेजारच्या सीटवर बसायचा. ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते. वर्गातल्या जवळपास सगळ्यांनाच आमच्या प्रेमाबद्दल माहिती झाली होती. माझ्या मैत्रिणी मला नेहमी रवीचे नाव घेऊन चिडवायच्या. आता रवी पहिल्यासारखा शांत राहिला नव्हता. बसमधून जाताना तो माझ्याशी खूप गप्पा मारायचा. त्याच्या घरच्यांनी त्याला 10वीत चांगले गुण मिळाले म्हणून एक सॅमसंगचा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून मीही घरात हट्ट करून सॅमसंगचाच अँड्रॉइड मोबाईल घेतला. त्यानंतर आम्ही दोघे रात्री खूप बोलायचो आणि एकमेकांना आमची स्वप्ने सांगायचो. कधीकधी माझ्या घरी कुणी नातेवाईक आले तर मी रात्री गच्चीवर जाऊन त्याच्याशी बोलायचे. थंडीच्या वातावरणातही मी गच्चीवर जाऊन रवीशी बोलायचे. आम्ही दोघांनी मिळून कोणती स्वप्ने पाहिली होती माहीत नाही. आम्ही लग्न,
मुलं आणि मुलांची नावंही ठरवली होती. एक दिवस मी आणि माझ्या काही मैत्रिणी आम्ही कॉलेजच्या ग्राउंडवर गप्पा मारत बसलो होतो. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यामुळे माझ्या सर्व मैत्रिणींनी मला बड्डे विश केले. त्यावेळेस मला असे वाटले की रवीने देखील मला विश करावे, पण त्याने मला विश केले नाही. त्यानंतर मी आणि माझी मैत्रीण वर्गामध्ये जात होतो. त्यावेळेस रवी समोर आला. तो मला आणि माझ्या मैत्रिणीला म्हटला, चला आपण कॅन्टीनमध्ये जाऊ. यावर मी त्याला म्हटले, नको, आम्ही वर्गात चाललो आहोत. मला त्याचा जरा रागच आला होता, कारण माझा आज बड्डे आहे हे त्याला माहीत असून देखील त्यांनी मला बड्डे विश केले नाही. पण त्याने खूप आग्रह केला. मग मी आणि माझ्या मैत्रिणींसह त्याच्यासोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो. कॅन्टीनमध्ये खूप शांतता पसरली होती. इतर वेळी गजबजलेले आमचे कॉलेजचे कॅन्टीन आज पूर्ण शांत होते. मी त्याला म्हटले की कॅन्टीनमध्ये एवढी शांतता का आहे? तर त्याने यावर काहीच उत्तर दिले नाही. थोड्याच वेळात माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी मला अचानक सरप्राईज दिले. आमच्या ग्रुपमधल्या सर्व फ्रेंड्सने मला बर्थडे विश केले. तिथे रवीने केक आणून ठेवला होता. त्या सर्वांनी माझ्या बर्थडेची छोटीशी पार्टी अरेंज केली होती. त्यानंतर आम्ही केक वगैरे कट केला. रवीने मला एक छानसे स्मार्ट वॉच गिफ्ट केले. हे सर्व बघून मला खूप आनंद झाला. रवी माझा बड्डे इतका छान सेलिब्रेट करू शकतो याचा मी विचारही करू शकत नव्हते. त्यानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी बस स्टँडकडे घरी जायला निघालो. बसमध्ये मी रवीला म्हणाले की थँक्यू रवी, तू माझ्यासाठी ही पार्टी अरेंज केली. यावर रवी म्हणाला, प्रेमासाठी काय पण. त्यानंतर कॉलेजमध्येही आमचं प्रेम प्रकरण चांगलं गाजलं होतं. रवीच्या सांगण्यावरून मी माझे फेसबुक अकाउंट ओपन केले होते. त्याच्यावरून आम्ही एकमेकांशी चॅटिंग करून खूप बोलायचो. पण काही दिवसानंतर हळूहळू सगळं बदलायला लागलं. रवी आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. तो आता माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला होता. आता तो पूर्वीसारखा माझ्याशी बोलत नव्हता आणि माझ्याकडे पाहतही नव्हता. मी विचार करू लागले की रवीला काय झाले आहे? तो माझ्याशी असे का वागत आहे? एक दिवस मी कॉलेजला जाताना ST बसमध्ये रवीच्या एका मित्राला विचारले की रवी आता माझ्याशी पूर्वीसारखा का बोलत नाही? तो माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला आहे. त्याच्या मित्राने मला सांगितले की रवीला मी अनेकदा कॉलेजमध्ये कोमल नावाच्या मुलीशी बोलताना पाहिले आहे. कदाचित रवीला कोमल आवडत असेल असे मला वाटते. त्याच्या मित्राचे बोलणे ऐकून माझे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं आणि माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली. माझे मन म्हणत होते की रवी माझ्याशी असे कसे करू शकतो? पण माझे दुसरे मन म्हणत होते, नाही, रवी हे करू शकत नाही. हा विचार करत असताना माझे डोळे ओले होऊ लागले होते. मी माझे अश्रू थांबवले, पण तरीही मी आतून रडत होते. घरी गेल्यावर मी रवीचे फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट चेक केले. त्यात मी पाहिले की रवीने कोमलच्या फेसबुक अकाउंटला फॉलो केले होते आणि तिच्या फोटोवर लाईक आणि हार्ट इमोजीची कमेंट देखील केली होती. आता मला खात्री झाली होती की रवीच्या मित्राने मला जे काही सांगितले ते खरे आहे. म्हणून मी ताबडतोब रवीला फोन केला, पण त्याने माझा कॉल रिसीव्ह केला नाही. त्यानंतर मी त्याला अनेक कॉल केले, पण त्याने एकदाही माझा कॉल रिसीव्ह केला नाही. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेल्यावर रवीला विचारले की काल तू माझा कॉल रिसीव्ह का केला नाही आणि तुला कोमल आवडते हे खरे आहे का? रवी, प्लीज, मी जे काही विचारत आहे त्याचे उत्तर दे. तुला खरंच कोमल आवडते का? होय की नाही? वर्षा, तू जसे समजते तसं काही नाही. कोमल फक्त माझी मैत्रीण आहे, बाकी काही नाही. एवढे बोलून रवी तिथून निघून गेला. त्याने माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. आता मला काय करावे ते समजत नव्हते. मी खूप चिडचिड करू लागले होते आणि मला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ लागला होता. रवी आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. तो पूर्णपणे बदलला होता. हे खरे होते. एक दिवस माझ्या एका मैत्रिणीने मला कॉलेजच्या मैदानावर बोलावून घेतले. काही अंतरावर रवी कोमलचा हात धरून तिच्याशी गप्पा मारत उभा होता. हे सर्व आम्ही एका झाडाच्या मागे थांबून पाहत होतो.
मी माझ्या मोबाईलने दोघांचा फोटो क्लिक केला. कॉलेज सुटल्यावर मी रवीकडे गेले आणि त्याला म्हणाले, रवी, 2 मिनिटं थांब, मला तुझ्याशी बोलायचे आहे. रवी म्हणाला, हो बोल, काय बोलायचे आहे तुला? रवी, तुला कोमल आवडते, हे खरे आहे ना? यावर रवी म्हणाला, मी तुला कालच सांगितले की कोमल आणि मी फक्त एक चांगले मित्रमैत्रीण आहोत. तुम्ही फक्त चांगले मित्रमैत्रीण आहात तर मग हा फोटो बघ आणि मला सांग, तुम्ही दोघे एकमेकांचा हात धरून काय बोलत होता? यावर रवी माझ्याकडे रागाने बघत म्हणाला, हो, मला कोमल आवडते. तुला त्यात काही प्रॉब्लेम आहे का? रवी, आपण दोघं एकमेकांवर शाळेत असल्यापासून प्रेम करत आहोत. मग मध्येच तू कोमलला कसे आणले? मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मी तुझ्यासोबत खूप स्वप्न पाहिलेत. प्लीज, तू माझ्याशी असे करू नको. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. यावर रवी म्हणतो, शालेय जीवन हे फक्त आपलं बालपण होतं, ते प्रेम नव्हतं आणि आपण फक्त चांगले मित्रमैत्रीण आहोत. मी आता निघतो, मला घरी जायला उशीर होत आहे. आपण फक्त चांगले मित्रमैत्रीण आहोत, असे म्हणत तो अगदी सहज निघून गेला. त्याने माझा आणि माझ्या भावनांचा क्षणभरही विचार केला नाही. मी त्याच्यावर खरे प्रेम केले होते. शाळेत असताना त्याने माझ्यामुळे सरांचा खूप मार खाल्ला होता. कदाचित त्याचा बदला त्याने असा माझ्याकडून घेतला असेल, असे मला वाटत होते. त्या रात्री त्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत होत्या. रात्री जेव्हा जेव्हा मी त्याला फेसबुकवर ऑनलाईन पाहायचे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. मी त्याला मेसेज केल्यावर तो माझ्या मेसेजला रिप्लाय देत नव्हता. त्याने माझ्याशी बोलावे असे मला वाटत होते, पण तो आता मला पूर्णपणे विसरला होता. आता मी माझ्या कॉलेजमधील मित्रमैत्रिणींना हसत हसत भेटते, पण आतून मी अजूनही उदास आहे. आता ही वेदना कधी कमी होईल ते माहीत नाही. पण रवी माझे पहिले प्रेम होते आणि मी ते विसरू शकत नव्हते. मोबाईलमध्ये आमचे जुने फोटो बघून मी खूप रडायचे. आता मला काही खावे पिवेसे वाटत नव्हते. मी माझी सर्व भूक आणि तहान गमावली होती. मी आजारी पडले आणि माझी तब्येत पूर्णपणे बिघडली. त्यानंतर मी बरेच दिवस कॉलेजलाही गेले नाही आणि मला दवाखान्यात ॲडमिट व्हावे लागले. त्यावेळेस माझ्या सर्व मैत्रिणी मला भेटायला आल्या. तेव्हा मला कळले की कोमल आता रवीला सोडून दुसऱ्या मुलासोबत एंगेज आहे. कोमलचे आणि रवीचे ब्रेकअप झाले होते. जेव्हा रवीला आमच्या शेजारी राहणाऱ्या त्याच्या मित्राकडून कळले की वर्षा दवाखान्यात ॲडमिट आहे, तेव्हा तोही मला भेटायला आला. तो माझी माफी मागत होता, पण मी त्याच्याशी काहीच बोलले नाही. पण त्यानंतर काही दिवसांनी आम्ही बसमधून कॉलेजला जाताना तो माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसू लागला आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याने मला दिलेला धोका मी विसरू शकत नव्हते. त्यामुळे मी त्याच्याशी जास्त बोलत नव्हते. पुढचे काही दिवस असेच चालू राहिले. पण एक दिवस त्याने कबूल केले की हा एक फक्त बदला होता. मीही तुझ्यावर खरे प्रेम करतो. जेव्हा मला कळले की तू दवाखान्यात माझ्यामुळे ॲडमिट आहे, तेव्हा मी तुला भेटायला येण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. वर्षा, माझ्याकडून चूक झाली आहे, हे मला मान्य आहे, पण मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. रवीच्या डोळ्यात मला पाणी दिसत होते आणि तो ते पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो. चूक तर माणसाकडून होतच असते, पण चूक मान्य करणारा श्रेष्ठ मानला जातो. आपण विचार करतो तसे आयुष्य घडत नाही. तुम्ही सत्यवादी आहात याचा अर्थ समोरची व्यक्तीही सत्यवादी आहे असे होत नाही. काळानुसार माणसंही बदलतात याचा प्रत्यय मला आला आहे. आपण सर्वांनी आपलं शालेय जीवन जगलं असावं. शाळेचे ते क्षण ज्यात आपण खूप हसत खेळत आणि अभ्यासात घालवले. शाळेचा तो काळ खूप सोनेरी असतो. ही वेळ कधीच विसरता येत नाही. ते शालेय मित्रमैत्रिणी जे आयुष्यभर स्मरणात राहतात, ज्यांच्यासोबत आपण एकेकाळी खूप मजा केलेली असते. याशिवाय शाळेतच एखाद्याच्या प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीला आयुष्यभर विसरता येत नाही. शाळेत जे प्रेम होते ते माणसाचे पहिले प्रेम म्हटले जाते. शाळेचं प्रेम लैला मजनूसारखं असतं. एकमेकांना पाहणे आणि एकमेकांशी बोलणे ही त्यावेळची सर्वात बेस्ट फिलिंग असते. जे प्रेम कधी ना कधी प्रत्येकालाच होते. प्रेम केव्हाही होऊ शकते, पण खरे प्रेम मिळणे फार अवघड असते.
म्हणूनच अशा व्यक्तीवर प्रेम करा जो तुमच्या फिलिंग्स समजून घेईल आणि त्याचा आदर करेल. आजही जेव्हा मी माझ्या शाळेपासून जाते तेव्हा त्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ लागतात. अशा या गोड भावनेने ही कथा संपते. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.